Krishna Hare
हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम हरे जय राम जय जय राम हरे जय राम जय जय राम जय 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 राम जय राम जय जय राम जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी रूप पाहता लोचने सुख झाले वो साधने सुख झाले वो साधने सुख झाले वो साधने रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी हर रूप पाहता लोचने सुख झाले वो साधने सुख झाले वो साधने सुख झाले वो साधने तो हा विठ्ठल वरवा तो हा माधव वरवा तो हा माधव वरवा तो हा माधव वरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुधा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आदर वापर कुमादेवीवर वापर कुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर सर्व सुखाचे आदर वापर कुमादेवीवर वापर कुमादेवीवर वापर कुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बलवा तो हा विठ्ठल बलवा तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा तो हा माधव बलवा तो हा माधव बलवा जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हे चिदान देगा देवा हे चिदान देवा देवा हे चिदान देगा देवा
विसरण भावा तुझा विसरण भावा तुझा विसरण भावा तुझा विसरण भावा तुझा विसरण भावा हे चिदान देवा देवा हे चिदान देवा देवा हे चिदान देवा देवा हे चिदान देवा तुझा विसरण भावा तुझा विसरण भावा विसरण भावा तुझा विसरण तुझा विसरण भावा तुझा विसरण गुण गायन आवडी गुण गायन आवडी गुण गायन आवडी गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी हे माझी सर्व जोडी हे माझी सर्व जोडी हे माझी सर्व जोडी हे माझी सर्व जोडी न लगे मुक्ती आणि संपदा 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 संत संग दे सदा संत संग दे सदा संत संग दे सदा संत संग दे सदा गुण गायन आवडी गुण गायन आवडी गुण गायन आवडी गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी हे माझी सर्व जोडी हे माझी सर्व जोडी हे माझी सर्व जोडी हे माझी सर्व जोडी तुका मने गर्भवासी तुका तुका मने गर्भवासी तुका सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी गुण गायन आवडी गुण गायन आवडी गुण गायन आवडी हे माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी हे माझे सर्व जोडी हे माझे सर्व जोडी गोपाळ कुमार हे गोपाळ गोपाळ कुमार गोपाळ कुमार गोपाळ कुमार गोपाळ कुमार गोपाळ कुमार ठोबार कुमार ठोबा विठोबा ठोबार कुमार ठोबार कुमार ठोबा विठोबा 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 गोपाळ 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 खालच्यांनी सर्वांनी बोलायचं विठोबा गेले का काय घरी जाऊ द्या ना पंढरपूरला आवाज 12वं वर्ष आहे ना विठोबा संख्येच्या मानाने आवाज देत नाही आणि तुमच्या ओठांची हालचाल मला कळते की तुम्ही किती जोरात बोलताय तुम्ही मला फसवा देवाला फसवू नका बेंबीच्या देठापासून विठोबाचं नाव घ्यायचे पांडुरंगाची शपथ आहे तुम्हाला विठोबा वाढला आवाज घाबरताय देवाला विठोबा विठोबा विठोबा
विठोबा विठोबा विठोबा विठोबा विठोबा विठोबा उडी 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 रे 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 ना हेच दान देगा देवा हेच दान देगा देवा हेच दान देगा देवा देवा हेच दान देगा देवा देगा देवा हे चिदान देगा देवा हे चिदान देगा देवा हे चिदान देगा देवा देगा देवा हे चिदान देगा देवा देवा राम हे चिदान देगा देवा हे चिदान देगा देवा हे चिदान देगा हे चिदान देगा देवा हे चिदान देगा देवा हे चिदान देगा देवा हे चिदान देगा देवा तुझा विसरण बाबा तुझा विसरण बाबा गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी तुझा विसरण भावा तुझा विसरण भावा 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 गुण गायन आवडी गुण गायन आवडी गुण गायन आवडी गुण गायन आवडी हेची माझी
हेची मा हेची माझी सर्व जोडी गुण गायन आवडी गुण गायन आवडी गुण गायन आवडी गायन आवडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी पुढे सरकून बसा, पुढे सरकून बसा. सर्वांनी पुढे सरकून बसा. पुरुष मंडळी, महिला मंडळ पुढे. टाळी वाजवा, टाळी वाजवा, टाळी 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 टाळी. बोला विठ्ठल विठ्ठल बोला, विठ्ठल विठ्ठल बोला, टाळी वाजवा. बोला विठ्ठल विठ्ठल बोला. टाळी टाळी टाळी. बोला पुंडलिक वरद हरी विठ्ठल. सद्गुरु अमृतनाथ स्वामी महाराज की जय. सद्गुरु स्वानंद स्वामी महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, पंढरीनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. पवन सुत महाबली हनुमान की जय. भारत माता की जय. सनातन
हिंदू धर्म की जय, गो माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, हरो हरो गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, हला हरा ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। नमन श्री एकदंता, नमन श्री एकदंता, एकपणे तुची आता, एकी दावेसी अनेकता परी एकात्मता नमोडे। ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथांच्या नाथा तुझ नमो। ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेने, मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अतिभाविका, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास, एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। विठ्ठल विठ्ठल हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गायनावडी हेची माझी सर्व जोडी। न लगे मुक्ती आणि संपदा, न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा, गुण गायनावडी हेची माझी सर्व जोडी। तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी, गुण गायनावडी हेची माझी सर्व जोडी। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव। टाळी वाजवा। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम।
हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, तुझा विसर न भावा, गुण गाई रावडी, हेची माझी सर्व जोडी. विश्वमंगल्याचं स्वप्न उराशी बाळगून अखिल मानवजातीच्या कल्याणाकरिता ज्यांनी गीतेवर ब्रह्मानंदाची लहरी प्रकट केली असे ज्ञानी यांचे राजे, योगी यांची माऊली, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती, संत शिरोमणी माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय भगवान. ज्ञानोबारायांनी वारकरी संप्रदायाचा भागवत धर्माचा ज्ञानाने पाया रचला. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाचा पाया तर ज्ञानाने रचला, पण या संप्रदायाला वैराग्याचा कळस ज्यांनी चढविला असे देहनिवासी जगद्गुरु श्रीमंत तुकाराम महाराज. आणि तुकाराम महाराजांचा मागणीपर प्रकरणातील जवळजवळ सर्वांना माहिती असणारा हा अभंग आज हरिकीर्तन रूपी सेवेसाठी आपल्या समोर घेतलेला आहे. विठाल अतिशय सुंदर योग आहे. आपल्या श्री गणेश मैदान लल्लूभाई कंपाऊंड मानखुर्द पश्चिम या ठिकाणी श्री विठ्ठल रखुमाई वारकरी संप्रदाय मंडळ आयोजित अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. संपूर्ण सप्ताह समिती असेल, अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संपूर्ण कमिटी आदरणीय दिलीप भाऊ जाधव असतील, ज्यांच्या माध्यमातून आपण माझ्याशी संपर्क केला. ते माझे जिवलग परमार्थ स्नेही हरिभक्तीपरायण दिनेश महाराज गायकर असतील. तर उपस्थित आपण सर्व माता पिता बंधू भगिनी तरुण मित्र आपणा सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि माझ्या अभंग चिंतनाला प्रवृत्त होतो. विठ्ठल चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी 4 सूचना. पहिली सूचना, आपण हरिकीर्तन ऐकण्यासाठी बसलेलो आहोत, त्यामुळे पाठीचा काना ताट करून बसायचं आहे, म्हणजे व्यवस्थित बसायचं आहे. दुसरी सूचना, माझं कीर्तन म्हणजे संवाद आहे. प्रपंचामध्ये वाद असतो आणि परमार्थामध्ये संवाद असतो. वाद आपल्याला दुःख देतो आणि संवाद आपल्याला सुख देतो. म्हणून इथून पुढे 1 तासभर मी बोलेल, आपण बोला आणि माझं कीर्तन ऐका. तिसरी सूचना, इथून पुढे 1 तासभर मी आपल्या समोर उभा राहून आपल्याला साद घालेल. खाली बसून आपण मला प्रतिसाद द्यायचा आहे. मग हा प्रतिसाद तुम्ही देणार कसा? तर माझं बोलणं चालू असताना तुम्ही फक्त एवढी मान हलवत राहायची, म्हणजे मला बरं वाटेल की तुम्ही ऐकताय. मी तुमच्याकडे पाहिल्यानंतर मान हलवले तरी चालेल. चला ताट बसा, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, मला आवाज आला पाहिजे. म्हणजे इथून पुढे कीर्तन संपेतोपर्यंत तुम्ही उत्तर द्यायचं आहे बरं का. इथून पुढे कीर्तन संपेतोपर्यंत कीर्तन कळलं तरी मान हलवायचे, नाही कळलं तरी मग जमलं जोरात बोला, थोडं जमेल 1 तास. आणि शेवटची सूचना आहे, दिनेश महाराज तपपूर्ती आहे ना, 12वं वर्ष आहे. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये 12 वर्षाच्या कालावधीला तप म्हटलेलं आहे. म्हणून तपपूर्ती सोहळा आपण साजरा करत असताना अतिशय देखणं नियोजन आयोजन सप्ताह समितीने केलेलं आहे. तुमच्या सर्वांच्या सहभागातून 12 वर्ष आपण हा अखंड हरिनाम सप्ताह करत आहात आणि अतिशय सुंदर आयोजन नियोजन झालेलं असताना वातावरण सुंदर आहे, टाळकरी सुंदर आहेत, पखावज वादक सुंदर आहेत. माझ्या समवेत आलेले आदरणीय हरिभक्तीपरायण प्रवीण महाराज आहेत, बाजीराव महाराज आहेत. आता इथं उपस्थित सर्व मंडळी ज्यांच्यामुळे ह्या धर्ममंडपाला अतिशय शोभा आलेली आहे. म्हणून इतक्या सुंदर वातावरणामध्ये शेवटची सूचना करतो, जगातलं सर्व दुःख देवाने आपल्याच वाट्याला दिलंय असे चेहरे करून बसू नका, मला भीती वाटते बरं का.
जरा प्रसन्न चेहरे ठेवा, टवटवीत चेहरे ठेवा आणि कीर्तन ऐका. विठ्ठल आणि काहीही करू नका. जेव्हा विठ्ठल भजन येईल त्यावेळेस हाताने टाळी वाजवा आणि तोंडाने विठ्ठलाचं नाव घ्या. करे टाळी बोलामुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, जे स्वर्गातही नाही ते आपण अनुभवतो आहोत. म्हणून ज्या वेळेस विठ्ठल भजन येईल, विकारो विधाता ठकारो नीलकंठा लकारो लक्ष्मी कांता विठ्ठल नाम अभिधीयते. कलियुगामध्ये आपला उद्धार भगवंताच्या नामानेच होणार आहे. आपण स्ट्रेसमध्ये असू, आपण डिप्रेशनमध्ये असू, हा जो स्ट्रेस असेल, हे जे डिप्रेशन असेल ते भगवंताच्या नामाने दूर पळून जातं आणि आपला उद्धार होतो. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. म्हणून आपल्याला माहिती असेल नसेल, माहिती असला तरी परत ऐका. चांगल्या गोष्टी परत ऐकण्यासाठी काय मज्जाव नसतो आणि त्याच्यात हितच असतं. एका महात्म्याला एका माणसाने प्रश्न विचारला. कीर्तनामध्ये हाताने टाळी वाजवली आणि तोंडाने विठ्ठलाचं नाव घेतलं तर काय होतं? महात्म्याने उत्तर दिलं, कीर्तनामध्ये हाताने टाळी वाजवली आणि तोंडाने विठ्ठलाचं नाव घेतलं तर आपल्या हातून जी कळत नकळतपणे पापं होतात ती पापं सगळी निघून जातात. माऊली ज्ञानोबाऱ्यांच्या शब्दामध्ये कीर्तनाचे नि नटनाचे नासिले व्यवसाय प्रायश्चिताचे, जे नामची नाही पापाचे ऐसे केले. कीर्तनात तुम्ही हाताने टाळी वाजवली आणि तोंडाने विठ्ठलाचं नाव घेतलं तर आपली सगळी पापं निघून जातात. तो प्रश्न विचारणारा अतिशहाणा होता. तो म्हटला, महाराज कीर्तनामध्ये हाताने टाळी वाजवली, तोंडाने विठ्ठलाचं नाव घेतलं तर सगळी पापं निघून जातात, मग ती पापं जातात कुठं? आता ह्याला काय करायचं होतं, कुठं जातात? जातात बाद झालं ना. महात्म्याने पण उत्तर दिलं, म्हटले ऐक, कीर्तनामध्ये हाताने टाळी वाजवली, तोंडाने विठ्ठलाचं नाव घेतलं की सगळी पापं निघून जातात आणि ती पापं कुठं जातात तुम्ही पण ऐका. आणि ती पापं कीर्तनात बसून कीर्तनकाराने सांगूनही जो हाताने टाळी वाजवत नाही, तोंडाने विठ्ठलाचं नाव घेत नाही, त्याच्या डोक्यावर जाऊन बसतात. आता तुम्ही ठरवा टाळी वाजवायची का नाही वाजवायची. कशाला दुसऱ्याच्या पापाचे भागीदार होत आहेत? आपली काही कमी आहेत का पाप? वाजवा टाळ्या. विठ्ठल. इथं तरुण वर्ग पण कीर्तनाला मला दिसतोय. मध्यंतरी मी प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया याच्यावर एक बातमी व्हायरल झालेली पाहिली की जो हाताने टाळी वाजवतो आणि त्याच क्षणाला जो विठ्ठलाचं नाव घेतो, तोंडाने विठ्ठलाचं नाव घेऊन हाताने टाळी वाजवली तर त्या माणसाला हृदयविकाराचा झटका येण्याची, म्हणजे हार्ट अटॅक येण्याची शक्यता कमी असते. म्हणून तुम्हाला पुण्य व्हावं असं वाटत नसेल तर अजिबात नका वाजवू टाळी. पण आपल्याला लवकरच झटका येऊ नये म्हणून तरी टाळी वाजवा बरं का. विठ्ठल. जगद्गुरु तुकोबाऱ्यांचा अभंग आहे दिनेश महाराज. वारकरी संप्रदायाचे जे आहेत त्यांचा हा अभंग पाठ असणारच आहे. जे कपाळाला बुक्का लावतात, गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, आळंदी पंढरीची वारी करतात, एकादशीचा उपवास करतात, आज एकादशीचा पर्व काळ आहे, तर असं जे काही साधन करतात त्यांचा हा अभंग पाठ असणारच आहे याची मला खात्री आहे. आणि स्वतःला वारकरी समजून जर हा अभंग पाठ नसेल तर त्यांनी घरी गेल्यानंतर विचार करायचा, आपण स्वतःला वारकरी म्हणून घेतोय हे कितपत योग्य आहे. वारकऱ्यांचा हा अभंग पाठच असेल यात नवल नाही. पण जे असांप्रदायिक लोक आहेत, ज्यांनी कधी तुकाराम महाराजांची गाथा पण उघडलेली नाहीये, अशा लोकांना देखील हा अभंग पाठ नसला तरी या अभंगाचं एक चरण तरी पाठ आहे. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. इतका परिचित अभंग आहे. अतिशहाणी लोक महाराजांनी हा अभंग कीर्तनाला घेतला तर जरा तोंड वाकडं करतात. अतिशहाणी लोक बरं का. अभंग इतकं सुंदर आहे. या अभंगाकडे आमचे परमार्थिक मार्गदर्शक श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर या अभंगाच्या विषयी बोलत असताना फार चांगलं बोलतात. ते म्हणतात हा अभंग म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराजांचं पसायदान आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं पसायदान म्हटल्यानंतर आपण काही ओव्या आपल्या डोळ्यासमोर येतात. आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमेरत जाऊ, विश्व स्वधर्म सूर्य पाव, जो जे वांछील
तो तैलाहो प्राणीजात. ज्ञानोबाऱ्यांचं पसायदान म्हटले की हे काही ओव्या आपल्या डोळ्यासमोर येतात, तसं तुकोबाऱ्यांचं पसायदान म्हटलं की हा अभंग डोळ्यासमोर येतो. अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी करतुम अकर्तुम अन्यथा करतुम असं ज्याचं सामर्थ्य आहे, जगाची उत्पत्ती स्थितीला ज्याच्यामध्ये सामावलेलं आहे, अशा भगवंताकडे तुकाराम महाराजांनी मागणी केली. जगद्गुरु तुकोबाऱ्यांची भावावस्था जर आपण पाहिली, तुकाराम महाराज किती मोठे आहेत. ज्यांचा मी अभंग घेतलाय त्यांचं मोठेपण सांगायचं असेल, त्यांच्या शब्द सांगायचं झालं असेल तर अनुरेनिया थोकडा तुका आकाश, एवढा ही व्यापकता आहे तुकोबाऱ्यांची. तुकाराम महाराज वारीच्या निमित्ताने पंढरपूरला गेलेत. माझ्या शब्दांबरोबर आपले डोळे आणि कान ठेवा तर माझं कीर्तन समजेल तुम्हाला. माझ्या वडिलांची मिरासी का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा म्हणणारे महाराज आहेत. वंश परंपरागत दास मी अंकित म्हणणारे महाराज आहेत. पंढरीची वारी आहे माझे घरी अनिक न करी तीर्थव्रत म्हणणारे महाराज आहेत. म्हणजे आता जे सध्या कुंभमेळ्याला चाललेत ना, त्यांनी ऐकावं बरं का. बरं, कुंभमेळ्याला गेल्यानंतर संतांचं दर्शन कमीच होतंय, तो IITN बाबत जास्त दिसतोय, ती हर्षद जास्त दिसतीये. मोनालिसा तर पिक्चर भेटलाय. मला आवर्जून हे सांगायचंय, पंढरीची वारी आहे माझे घरी अनिक न करी तीर्थव्रत म्हणणारे महाराज आहेत. पंढरीच्या वारीच्या निमित्ताने पंढरपूरला गेलेत. माझ्या शब्दांबरोबर आपले डोळे आणि कान राहू द्या. पंढरपूरला गेल्यानंतर काही विधी सांगितलेले आहे. काय विधी सांगितलेला आहे? चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा. पंढरपूरला गेल्यानंतर चंद्रभागेमध्ये स्नान करायचं असतं, हरिकथा ऐकायची असती, साधू संतांच्या संगतीत राहायचं असतं आणि मग भगवंताचं दर्शन आहे. पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान, अनेक दर्शन विठोबाचे. तुकाराम महाराजांनी हे सगळं केलं आणि तुकाराम महाराज भगवंताच्या दर्शनासाठी रांगेत गेलेत. VVIP कल्चर नव्हतं बरं का त्यावेळेस दिनेश महाराज. आता जर आळंदीला आलात तर लोक आम्हाला फोन करतात, पुरुषोत्तम दादा मंदिरात गर्दी आहे, जरा फोन करता का, आम्ही तुमच्यासाठीच बसलो या. पंढरपूरला गेल्यानंतर आम्ही कोणाला तरी फोन करतो, अरे मंदिरामध्ये गर्दी आहे, आम्ही ऑनलाईन पास काय काढलेला नाही, आम्हाला सोडता का. आता देवाच्या ठिकाणी देखील VVIP कल्चर आलंय आता. बरं, आपण देव पण वाटलेत ना, गेले का काय घरी, आणि मी गेले का काय घरी म्हटलं की आहे म्हणा, म्हणजे मला बरं वाटेल बरं का. आपण देव पण वाटून घेतले, देव पण वाटून घेतले ना. ज्याला श्रीमंत व्हायचे तो तिरुपतीला जातोय, ज्याला पाप कमी करायचे तो शिर्डीला जातोय. आम्ही देव पण वाटून घेतले. तुकाराम महाराजांची भगवंताच्या विषयीची निष्ठा पहा. तुकाराम महाराज भगवंताच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहिलेत. अरे तो भगवंत गेले 28 युगे उभा आहे, विटेवर उभा, युगे 28 विटेवरी उभा. ज्या भगवंताचं दर्शन घेतल्यानंतर मागील परिहार पुढे नाही शीन झाली या दर्शन एक वेळ. ज्या पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर भाग गेला, शीन गेला, अवघा झाला आनंद. ज्या रुक्मिणी प्राण संजीवानंद पांडुरंगाचं रूपाचं वर्णन करताना महाराज म्हणतात, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकाळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळ कंठी वैजयंती. देवाचं रूप हे नित्य नूतन आहे, आपलं सौंदर्य घटणार आहे आणि देवाचं सौंदर्य वाढणार आहे. विठ्ठल विठ्ठल गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. पांडुरंगाचं रूप बघितल्यानंतर समाधान वाटतं ना, आईसाहेबांचं रूप बघितल्यानंतर समाधान वाटतं ना. हे पहा, देवाच्या रूपाची भुरळ तुम्हाला मला पडेल यात नवल नाही. देवाच्या रूपाच्या प्रेमात स्वतः देव पडलाय. ऐका, मुद्दे सांगत सांगत पुढे जातो. देवाचं रूप तुम्हाला मला आवडतं यात नवल काय. देवाच्या रूपाची भुरळ देवाला पडलीये. श्री कृष्णाची या रूपा पुढे लक्ष्मी भुलवणी झाली वेडी, मदन पोटा आले बाबुडे, तेथं कोणीकडे इंद्रचंद्र. देव इतका सुंदर आहे. आमचं सौंदर्य हे घटणार आहे आणि देवाचं सौंदर्य हे वाढणार आहे. शब्दांकडे लक्ष द्या. काय मृत्यूचे प्रकार सांगताना 4 प्रकार सांगितलेत प्रवीण महाराज. एक दैनिक मृत्यू सांगितलाय बाजीराव महाराज, एक अवस्थांतर मृत्यू सांगितलेला आहे, एक देहाचा मृत्यू सांगितलाय आणि एक अज्ञानाचा मृत्यू सांगितलाय. किती मृत्यू सांगितले? 4 मृत्यू बरं बोलताय बरं का तुम्ही, बोलत जा असं. हा, पहिला मृत्यू सांगितला दैनिक मृत्यू, दुसरा मृत्यू सांगितला अवस्थांतर मृत्यू, तिसरा मृत्यू सांगितला अज्ञानाचा मृत्यू आणि चौथा मृत्यू सांगितला देहाचा मृत्यू. दुसरा जो मृत्यू अवस्थांतर मृत्यू म्हणजे या देहाच्या 3 अवस्था सांगितल्यात. देहाच्या किती अवस्था आहेत? 3.
एक बाल्यावस्था आहे, एक तारुण्यावस्था आहे आणि एक वृद्धावस्था आहे. बाल्यावस्थेचं मरण झाल्यानंतर तारुण्यावस्था आहे आणि तारुण्यावस्थेचं मरण झाल्यानंतर वृद्धावस्था आहे. आपल्या बाल्यावस्थेचं मरण झालं, जी मोठी माणसं बसली आहेत, आपल्या बाल्यावस्थेचं काय झालं दादा? मरण झालं. आपण लहान होतो का? होतो. आता आपण लहान आहोत का? चाललो मी आळंदीला, बोला ना पटापटा. आपण लहान होतो ना, माता भगिनी नाही का? बोला, मी तुमच्या लेकरासारखा आहे, भावासारखा आहे. आपण लहान होतो, आता आपण लहान आहोत का? नाही. बरं, आपल्याला परत लहान व्हायचं असेल तर आपण होऊ का? नाही होणार. म्हणजे आपल्या बाल्यावस्थेचा काय झाला? मृत्यू झाला. बाल्यावस्थेचा मृत्यू झाला, तारुण्यावस्था आली. बरं, या तारुण्यावस्थेचाही मृत्यू होणार आहे, पण तारुण्यावस्थेचा मृत्यू आपण स्वीकारत नाही, आपल्याला तो एक्सेप्ट नाही आहे. तारुण्यावस्था आपल्याला प्रिय आहे ना, तारुण्यावस्थेचा मृत्यू आपल्याला आपण स्वीकारत नाही. आणि तुम्ही म्हणाल दादा असं कसं काय बोलता, तारुण्यावस्थेचा मृत्यू स्वीकारत नाही असं कसं? तारुण्यावस्था आपल्याला प्रिय आहे, आपण छान दिसत असतो, आपण छान राहत असतो, आपली भुरळ दुसऱ्यांना पडावी म्हणून आपण प्रयत्न, इम्प्रेशन, भुरळ जाऊ द्या, इम्प्रेशन, आपलं इम्प्रेशन पडावं म्हणून आपण प्रयत्न करत असतो. तारुण्यावस्था आपल्याला प्रिय आहे. तारुण्यावस्थेचा मृत्यू होतो, पण तारुण्यावस्थेचा मृत्यू आपण स्वीकारत नाही. मी उदाहरण देऊन सांगतो. तुम्ही म्हणाल कसं दादा? तारुण्यावस्थेचा मृत्यू आपण स्वीकारत नाही म्हणजे कसं? तारुण्यावस्थेचा मृत्यू व्हायला लागलाय कसं समजायचं? आपल्या डोक्यावरची काळी भोर केस पांढरी व्हायला लागली की आपण समजायचं आपल्या तारुण्यावस्थेचा काय झालाय? मृत्यू झालाय. पण आपण एवढे डॅम्बिस पांढऱ्याची, हां बरोबर, हेच उत्तर. पांढऱ्याची काळी करतो का? चांगलं दिसण्यासाठी का म्हातारं दिसण्यासाठी? तरुण दिसण्यासाठी आपण करतो ना. म्हणजे आपलं सौंदर्य हे संपणार आहे, लक्षात घ्या. आपलं काय झालं ते देहाचे दोष सांगताना प्रवीण महाराज काय सांगितले? शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीराचे. ह्या शरीराचे दोष सांगताना महाराज म्हणतात शरीर दुःखाचे कोठार. हे दुःखाचं कोठार आहे. हे शरीर आहे ना, हे कसलं कोठार आहे? मी माझ्याकडे हात करतोय म्हणजे मी माझं सांगतोय असं नाही, तुमच्या सगळ्यांचं सांगतोय, फक्त बोट माझ्याकडे करतोय. शरीर दुःखाचं कोठार आहे. बरं, हे रोगाचं भांडार आहे. इथं बसलेले एकतरी माणसाने मला सांगावं की पुरुषोत्तम दादा, जन्माला आल्यापासून आत्तापर्यंत एकदाही आजारी पडलो नाही. कोणाची कंबरच दुखतीये, कोणाचे गुडघेच दुखत आहेत, कोणाच्या वाट्या बदलायच्यात आता गुडघ्याच्या, कोणाचं ब्लड प्रेशरच हाय होत आहे, कोणाचं ब्लड प्रेशरच लो होत आहे, कोणाची शुगर लेवलच वाढते, कोणाची शुगर लेवलच कमी होते, कोणाचं अर्धच डोकं दुखते, अर्धं डोकं. आणि माता भगिनींनो, तुमच्यामध्ये तर एक लय जुना आजार आहे, कसं तरी होते, नुसतं कसं तरी होत आहे. आता माझं कीर्तन जरा जास्त वेळ झालं, तुम्हाला रात्रभर कसं तरी होईल. म्हणजे आम्ही फिट नाही ना, आम्ही अनफिट आहे. शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, हे शरीर आहे ना. आता आपण सगळे, आता दिंडी आली, चांगली दिंडी झाली, दिंडी आली, दिंडी आल्यानंतर मग आपण सगळे फ्रेश होऊन आलात. दिंडीमध्ये नाचला असेल, घाम वगैरे आला असेल, तोंडावर पाणी वगैरे मारलं असेल, परत पावडर वगैरे लावले असेल, परत सगळं व्यवस्थित उरकून आला असणार सगळे. म्हणजे आपण सगळं उरकून आलोय म्हणून एकमेकांच्या शेजारी बसण्याच्या योग्यतेच्या आहोत. हे आपलं शरीर किती घाणेरडे आहे हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल ना, तर 4 दिवस दात घासायचे नाही, दात 4 दिवस आंघोळ करायची नाही, 4 दिवस दात घासायचे नाही, 4 दिवस आंघोळ करायचे नाही. पाहुण्याकडे जायचं आणि पाहुण्याला कडकडून मिठी मारायची, जागेवर उलटी करल पाहुणा. हे दुर्गंधीची थार आहे. काय झालं, मी ते सौंदर्यावरून थोडासा बाजूला गेलो, येतो मुद्द्यावर. आमच्या आळंदीमध्ये एक परिवार आहे, प्रवीण महाराज, तुमचे परिचित आहे, आणि तो आमचा परंपरेने शिष्य आहे. बाजीराव महाराज आपल्या परंपरेने शिष्य आहे. म्हणजे तर त्या कुटुंबातील मुलाचं लग्न तो मला आग्रहपूर्वक सांगायला आला. म्हटला दादा, माझ्या आजोबांच्या लग्नात अमृतनाथ स्वामी होते, माझ्या लग्नात स्वानंद स्वामी होते, आता माझ्या मुलाच्या लग्नामध्ये तुम्ही पाहिजे. तुम्ही आला लग्नाला तर माझ्या मुलाचं लग्न, तुम्ही तारीख द्या. मी दिली तारीख, बघितलं, दिली तारीख. मग लग्नाच्या दिवशी मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत थांबलो. लग्न झालं, 2-3 महिने झाले. 2-3 महिन्यानंतर तो आला, म्हटलं पुरुषोत्तम दादा, सुनबाई फार चांगलं स्वयंपाक बनवते, जेवायला या. एक दिवशी वेळ होता, मी जेवायला गेलो.
जेवायला गेल्यानंतर जेवायला बसलो, जेवण झालं, गप्पा मारत बसलो आणि गप्पा मारता मारता त्या मुलाला विचारलं, ज्याच्या लग्नाला मी दिवसभर होतो आणि ज्याच्या घरी मी जेवायला आलो त्याला मी विचारलं, अरे म्हटलं तुझ्या लग्नाला मी दिवसभर होतो, आता तुझ्या घरी मी जेवायला आलो आहे, तुझ्या वडिलांनी मला सांगितलं की तुझी बायको फार चांगला स्वयंपाक बनवती, मी तुझ्या लग्नात होतो, आत्ता घरी आलो, 2 तास झाले, जेवण पण झालं, पण तुझी बायको काय मला कुठं दिसली नाही. तो म्हटला, दादा असं काय करता, जी वाढत होती ना तीच माझी बायको होती, माझ्या तर डोक्यालाच मुंग्या. म्हटलं लग्नात वेगळी दिसत होती, आत्ता वेगळी दिसती. तो म्हणतो तुमचं काय घेऊन बसला, तिने मेकअप एवढा केला होता, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी मी पण फसलो होतो. म्हटलं येतंय का लक्षात? म्हणजे आम्ही या शरीराला सजवतोय म्हणून चांगलं आहे, पण जे निसर्गदत्त सौंदर्य आहे ते भगवंताचं आहे. आपलं सौंदर्य संपणार आहे. त्याला एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला. भगवंत खूप थकले आणि झोपण्यासाठी शेजघरामध्ये गेले. भगवान श्रीकृष्ण शेजघरामध्ये म्हणजे झोपण्याची खोली. देव कुठं गेला? झोपण्याच्या खोलीत गेला. बरोबर. तुम्ही समजत नसेल तर मुंबईचा टॅग तुम्हाला लागलाय तर तुमच्या भाषेत सांगतो, देव झोपण्यासाठी बेडरूममध्ये गेले. आलं का लक्षात? आता आलं लक्षात. देव थकला होता. काम करून थकवा येणं हे मला मान्य आहे गणेश महाराज. काम करून माणूस थकतो, आम्ही प्रवास करून थकतो, बोलून थकतो, काम करून थकवा येणं ठीक आहे. आता देव तर चाले हे शरीर, कोणाचे सत्य कोण बोलवी ते हरिबिन, देखवी ऐकवी एक नारायण, ही त्याची सत्ता आहे. द वर्ल्ड इज थिएटर, मॅन इज ॲक्टर अँड गॉड इज डायरेक्टर, ही त्याची सत्ता आहे. तो किती थकत असेल. आपण थकतो, आपण काम करून थकतो. समजा आपण प्रवास करून थकतो, पखवाज वाजून थकतो, दिंडीमध्ये वगैरे थकतो. आपण काम करून थकवा येणं हे साहजिक आहे. पण काही माणसं अशी असतात ज्यांना काम न करता थकवा येतो. मला एक दिवशी कार्यक्रम नव्हता म्हणून माऊलींच्या मंदिरात आम्ही रात्री 9:45-10 वाजता गेलो. आम्ही आळंदीकर मंडळी शक्यतो उशिरा जातो माऊलींच्या दर्शनाला. एक 9:30-10च्या नंतर जातो म्हणजे निवांत असतं, दर्शन चांगलं होतं. आता माझं जन्मच आळंदीतला, बालपण आळंदीत गेलं, मोठा आळंदीत झालो, कॉलेज आळंदीत झालं, शाळा आळंदीत झाली, मित्रपरिवार मोठा आळंदीमध्ये. तर मग दर्शन घेऊन आम्ही त्या मंदिराच्या बाहेर महाद्वारामध्ये आम्ही आळंदीकर मित्रपरिवार गप्पा मारत उभं राहिलो. आमचा एक मित्र आला, खूप थकलेला होता. मी त्याला विचारलं, काय रे? म्हटलं दीपक, म्हटलं खूप थकलेला दिसतोय, एकतर इतके दिवस भेटला नाही, आज भेटलं तरी एवढा थकलाय. तो म्हटलं, हा पुरुषोत्तम, दिवसभर झोपलो होतो, झोपून जरा थकवाच आला, माझ्या डोक्यालाच मुंग्या आल्या, झोपून थकवा आला. लोकांना काम करून तसा देव थकला होता. देव झोपण्यासाठी गेल्यानंतर देवाचं शरीर थकलं होतं. आपण बघा, आपण खूप काम केलं तर आपलं शरीर जड पडतं, मग आपण आळस देतो. देवाने आळस देण्यासाठी असा हात वर केला, हात वर केल्यानंतर देवाचे डोळे बंद झाले. देवाने आळस देऊन झाल्यानंतर देवाचे डोळे उघडले. देवाच्या समोर आरसा होता. देवाला आरशामध्ये स्वतःचं प्रतिबिंब दिसलं आणि देव हसला आणि 2 पावलं पुढं झाला आणि आरशातील स्वतःच्याच प्रतिबिंबावर हात फिरून देव इतका खुश झालाय आणि स्वतःच त्या आरशावर हात फिरून स्वतःच्या प्रतिबिंबाकडे पाहून म्हणतोय, किती रे सुंदर दिसतोय. कोण कोणाला म्हणते? देवच देवाला म्हणतोय. देवाचं प्रतिबिंब देवाला आरशात दिसलं आणि देव स्वतःच ते सौंदर्य पाहून सुखावला आणि म्हणतो, किती रे सुंदर दिसतोय. खरं सांगू, बाई असतो ना तर तुझ्यासोबत लग्नच केलं असतं. गोष्ट संपली. देवाच्या रूपाची भुरळ देवाला पडते, तिथं तुम्हाला मला का पडणार नाही? पाहतालोचन सुखावले, आवडे हे रूप गोजिरे सगुण, टाळकरी. आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहतालोचन. का म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जिने धीक त्याचे.
जो हात पसरतो मागतो त्याच्या जीवनाचा धिक्कार तुकाराम महाराज करतायत. देव तुकोबारायांना माग बोलतायत, तुकाराम महाराज मागत नाहीये. देव तुकाराम महाराजांना माग बोलतायत, तुकाराम महाराज मागतायत. देव तुकोबारायांना माग म्हणतायत, तुकाराम महाराज मागतायत. देव तुकोबारायांना माग म्हणतायत, तुकाराम महाराज मागतायत. देव तुकोबारायांना माग म्हणतायत, तुकाराम महाराज मागतायत. नाही मागत. आपण जेव्हा देवाच्या दर्शनाला जातो तेव्हा देव आपल्याला कधीच माग म्हणत नाही, पण आपण मागितल्याशिवाय. आज धन्य झालो कीर्तनाला येऊन 12 वर्षानंतर. काय आमच्या प्रपंचामध्ये एखादी वस्तू मिळाली तर आमची इच्छा वाढते. परमार्थामध्ये एक सिद्धांत आहे, प्रपंचामध्ये वस्तू मिळाली की इच्छा वाढते, परमार्थामध्ये भगवत चरण प्राप्त झाली की इच्छा संपते. एक युक्तिवाद सांगतो. देवाने आपल्याला जन्माला घालत असताना 3 शक्ती सोबत पाठवलेल्या आहेत. जरा मुद्दा लक्षात घ्या. एक ज्ञानशक्ती आहे, म्हणजे स्वरूपाची ओळख ज्याच्यामुळे होते त्याला ज्ञानशक्ती म्हटलेलं आहे. एक इच्छाशक्ती, मनामध्ये ज्या आशा आकांक्षा निर्माण होतात त्याला इच्छाशक्ती म्हटलेलं आहे. आणि तिसरी एक कर्तृत्व शक्ती, आपण चालतो बोलतो काम करतो याला कर्तृत्व शक्ती म्हटलेलं आहे. समाजामध्ये 4 प्रकारचे लोक आहेत. किती प्रकारचे लोक आहेत? 4 प्रकारचे लोक आहेत. पहिला वर्ग आहे ज्यांची इच्छाशक्तीही संपलेली आणि कर्तृत्व शक्तीही संपलेली आहे. वर्ग दुसरा आहे ज्यांची इच्छाशक्ती जिवंत आहे आणि कर्तृत्व शक्ती जिवंत आहे. वर्ग तिसरा, कर्तृत्व शक्ती संपली, इच्छाशक्ती जिवंत आहे. आणि वर्ग चौथा, इच्छाशक्ती संपली, कर्तृत्व शक्ती जिवंत आहे. 4 वर्ग मी सांगितले. पहिला वर्ग इच्छाशक्ती संपली आणि कर्तृत्व शक्ती संपली. वर्ग दुसरा, इच्छाशक्ती जिवंत आहे, कर्तृत्व शक्ती जिवंत आहे. वर्ग तिसरा, कर्तृत्व शक्ती संपली, इच्छाशक्ती जिवंत आहे. आणि वर्ग चौथा, इच्छाशक्ती संपली, कर्तृत्व शक्ती जिवंत आहे. वर्ग पहिला, कर्तृत्व शक्ती संपली, इच्छाशक्ती संपली, जीवन मुक्त आहे. वर्ग दुसरा, कर्तृत्व शक्ती जिवंत आहे, इच्छाशक्ती जिवंत आहे. अथवा इच्छाशक्ती जिवंत आहे आणि कर्तृत्व शक्ती जिवंत आहे. आपण सगळे, आपल्या इच्छाही जिवंत आहेत आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण कर्तृत्वही करतोय, म्हणजे कर्तृत्व पण जिवंत आहे. वर्ग तिसरा, कर्तृत्व शक्ती संपली पण इच्छाशक्ती जिवंत आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, किंवा जड भरत राजा हरणी गर्भे गेला, घाला तो घातला वासनेने. आणि वर्ग चौथा, इच्छाशक्ती संपली, कर्तृत्व शक्ती जिवंत आहे. तुकाराम महाराज याचं उदाहरण देतात. तुकोबाराय म्हणतात, देवा तू माग म्हणतोय पण मी तुझ्याकडे मागणार नाही, कारण आम्ही तुझ्या दर्शनाला येतोय. म्हणजे असं नको समजू की आमच्या तुझ्याकडून काही इच्छा आहेत. आम्ही तुझ्या दर्शनाला येतो म्हणजे आमची कर्तृत्व शक्ती जिवंत आहे, आम्ही चालतोय बोलतोय, आमच्यावर ते संस्कार आहेत म्हणून आम्ही तुझ्या दर्शनाला येतोय. पण आम्ही तुझ्या दर्शनाला येतोय म्हणजे आमच्या काही इच्छा आहेत का? नाही 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 देवा, आमच्या काहीही इच्छा नाही आहेत. काम नाही झालो बाई रिकामा, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो भगवंता. आम्ही तुझ्या दर्शनाला येतोय म्हणजे आमच्याकडून तुझी काही इच्छा आहे किंवा तुझ्याकडून आमची काही इच्छा असं अजिबात नाही. आमचं कर्तृत्व जिवंत आहे. देव म्हणतायत, अरे तुकोबा स्वज्ञान सांगू नको, तुला मागायचं असेल तर माग, आणि जर नसेल मागायचं तर कोण विठोबा तू विसरून जा आणि कोण तुकोबा मी विसरून जातो. तुकोबारांच्या डोळ्यात अश्रू आले. तुकोबाराय म्हणतात, देवा सगळं सहन होईल पण तुझा वियोग सहन होणार नाही. ठीक आहे, माझी इच्छा नाहीये तुझ्याकडे मागायची, पण तू माग म्हणतोय म्हणून मी मागतो. पण देवा जे मी मागेल ते देणार. हो तुकोबा, जे तू मागशील ते मी देणार. आणि तुकोबाराय म्हणताय, देवा मला द्यायचं असेल तर हेच दे. काय दे? अभंगाचं पहिलं हे दान, हे दान, हे गा देवा, हे गा देवा, हे दान, हे दान, हे गा देवा, टाळी वाजवा, टाळी. हा,
तुकाराम महाराज म्हणतात देवा तुला द्यायचं असेल तर हेच दे, हेची दान दे का देवा तुझा विसर न व्हावा. साधू संतांचं मागणं हे स्वतःसाठी नसतं, तुमच्या माझ्यासाठी असतं. विसर न व्हावा अर्थात आपण विसरलोय, देवाला विसरलोय, आपल्यातलं देवत्व विसरलोय. विसरणं हा माणसाचा स्वभाव आहे. आम्ही कीर्तनकार मंडळी एक विनोदाने दृष्टांत सांगत असतो. 3 बायका एकत्र आल्या आणि बायका एकत्र आल्यानंतर एकदम शांत बसतात. 2-2 दिवस अजिबात एकही शब्द बोलत नाही. पिन ड्रॉप सायलेन्स असं असतं. तुम्ही हसताय, माझं चुकलं वाटतं काहीतरी बोलायला. 3 माता भगिनी एकत्र आल्या आणि त्यांचा गप्पांचा विषय निघाला की आपले नवरे किती विसरभोळे आहेत. पहिली म्हटली माझा नवरा इतका विसरभोळे आहे, दुसऱ्यांकडून उसने पैसे आणतो आणि द्यायलाच विसरतो. दुसरी म्हटली माझा नवरा इतका विसरभोळे आहे, दुपारी 12 वाजता जेवला तर 2 वाजता मला विचारतो मी जेवलोय का. तिसरी म्हणती मग तू काय करते. काय नाही, मी त्याचं खरकटताट त्याला दाखवते म्हणजे त्याला वाटतं की आपण जेवलोय. आणि म्हटली मी हुशार आहे, एखाद्या दिवशी मला रात्रीचा स्वयंपाक जेवण बनवण्याचा कंटाळा आला तर मी त्याला दुपारचंच खरकटताट रात्री दाखवते म्हणजे त्याला वाटतं आपण जेवलो. कसली डॅम्बीज बाई आहे बघा या. तिसरी म्हटली तुमच्यात दोघींचाही नवरा विसरळू नये. माझा नवरा खूप विसरळू आहे. आमच्या पुण्यातली गोष्ट आहे. आम्ही नवीन लग्न झालं, ती बाई म्हणते बरं का, म्हणजे आम्ही म्हटल्यानंतर तुम्ही माझ्याकडे बघसाल बरं. ती बाई म्हणते की आमचं नवीन लग्न झालं, आम्ही सारसबागेमध्ये फिरायला गेलो. सारसबागेतल्या गणपतीचं दर्शन घेतलं आणि बाहेर जे स्टॉल आहेत तिथे मला भूक लागली होती म्हणून मी माझ्या नवऱ्याला काहीतरी खायला आणायला लावलं. माझा नवरा ओली भेळ आणायला गेला. पुण्यात ती ओली भेळ सारसबागेच्या बाहेरची खूप फेमस आहे. ती ओली भेळ आणायला गेला. तेवढं तिथं 4-5 खुर्च्या होत्या. माझ्या शेजारी पण 4-5 बायका येऊन बसल्या. माझ्या नवऱ्याने ओली भेळ आणली, पण ती ओली भेळ मला देण्याच्या ऐवजी माझ्या शेजारच्या बाईच्या हातात देतोय आणि शेजारच्या बाईला हातात भेळ देताना माझ्याकडे बघून म्हणतोय अहो बाईसाहेब मी तुम्हाला कुठंतरी बघितल्यासारखं वाटतंय. बायकोलाच विसरला. विसरणं हा माणसाचा स्वभाव आहे. पर पुढचा एक दृष्टांत सांगतो. दृष्टांत पारंपरिक दृष्टांत आहे. आपण अनेक वेळेस ऐकला असेल पण खूप मला भावतो तो दृष्टांत. कबीर महाराजांच्या जीवनातला सांगितला जातो. असं म्हणतात की एक बाई होती आणि त्या बाईला तिच्या नवऱ्याने नथनी करून आणून दिली. इथं ज्येष्ठ माता भगिनी बसलेल्या आहेत. नथनी आता काळाच्या ओघात मागे पडली आहे. काही दिवसानंतर पुढच्या जनरेशनला सांगावं लागेल. आता झेनजी काय असतं ते आहे ना. हां, आणि त्याच्यानंतर आता काहीतरी आत्ता ह्या वर्षापासून 2035 पर्यंत जी मुलं जन्माला येणार आहेत ते जनरेशन अल्फा असं काहीतरी आता नवीन नाव मी परवा दिवशी वाचलं कुठेतरी. तर त्या हे जे आहेत ह्यांना दाखवावं लागेल की हिला नथनी म्हणतात, हिला जोडवी म्हणतात, ह्याला पैंजण म्हणतात, ह्याला बांगडी म्हणतात, असं दाखवावं लागेल. तुम्हाला काय वाटतं, माझ्या म्हणण्याशी तुम्ही सहमत आहात का? गेलं ते काळाच्या ओघात गेलं. काय झालं, एका ठिकाणी मी कीर्तनाला गेलो. कीर्तन झाल्यानंतर ज्यांच्या घरी माझी भोजनाची व्यवस्था केली होती मी तिथे गेलो आणि गेल्यानंतर ज्याने भोजनाची व्यवस्था केली होती तो म्हटला दादा अहो अख्खं आमचं कुटुंब तुम्ही कधी घरी आले याची वाट बघताय. म्हटलं यात काय. अहो म्हणले माझ्या मुलाचं लग्न झालं, तुम्हाला पत्रिका पाठवली होती पण तुम्ही त्यावेळेस बिग बॉसच्या घरात होता म्हणून आला नाहीत. म्हटलं ठीक आहे, मग तुम्ही आता आलाच आहात तर मग माझ्या मुलाला आणि माझ्या सुनेला तुम्ही आशीर्वाद द्या. त्या नवीन जोडप्याने माझं दर्शन घेतलं आणि समोर माझ्या उभे राहिले. समोर उभं राहिल्यानंतर ती खूप एक्सायटेड झाली होती ती मुलगी. दादा आम्ही तुम्हाला बिग बॉसमध्ये बघितलं आणि तुम्ही सूरजला सपोर्ट करत होता. अरे ती नुसतीच बोलत होती. मी म्हटलं अरे हां पण ती जी बोलता माझं तिच्याकडे लक्ष गेलं. मला एक गोष्ट जाणवली आणि मग मी तिला विचारलं, म्हटलं ताई तुझं लग्न कधी झालं? ती म्हटली दादा 2-2.5 महिन्यांपूर्वी झालं. म्हटलं तुझ्या शेजारी तुझा नवरा आहे म्हटली, तुझ्यासमोर माझे सासरे आहेत, माझ्या या बाजूला माझी सासू आहे. म्हटलं मग ज्या घराची तू सून आहेस, तुझे सासू सासरे बाजूला उभे आहेत, तुझा नवरा तुझ्या शेजारी उभा आहे, पण तुझ्या गळ्यामध्ये सौभाग्याचा अलंकार असलेलं मंगळसूत्र दिसत नाही ग. मंगळसूत्र का नाही घातलं तू? तेव्हा तिने मला जे उत्तर दिलं ते फार गमतीशीर आहे. ती म्हटली दादा मी मंगळसूत्र घातलं होतं
पण आज आम्ही आहे ना विकेंड होता म्हणून फिरायला गेलो होतो. मग फिरायला गेलो होतो तर जो हा ड्रेस घातला होता ना, ह्या ड्रेसवर ते मंगळसूत्र सूट होत नव्हतं म्हणून काढून कपाटात ठेवले. ऐकताय का तुम्ही? टाळ्या वाजू नका. ऐकताय का तुम्ही? ऐकलं का तुम्ही? मंगळसूत्र ड्रेसवर सूट होत नाही म्हणून कुठे ठेवलंय? कपाटात ठेवलंय. उद्या नवऱ्याच्या डोक्यावरची केस गेली तर त्यालाही त्याच्यात ठेवायची ती कपाटात. काय सांगते ते? काळाच्या ओघात म्हणजे आता लग्न झाल्यानंतर डोक्यावर काळी भोर केस होती. वयोमानाने फरक पडतो ना. आतमध्ये असलेलं पोट बाहेर येतं, डोक्यावर असलेली केस निघून जातात, फरक पडतो. म्हणजे एरवीच्या काळापेक्षा कोविडच्या काळामध्ये जास्त डिवोर्स झाले बरं का. तुम्ही बघा, सर्वे करा. कोविडच्या काळामध्ये बाजीराव जास्त डिवोर्स झाले. कारण की लग्न झाल्यानंतर एवढा 2 वर्षाचा कालावधी लॉकडाऊनमध्ये मग नवरा बायकोंना एकमेकांचे स्वभाव कळले, भांडणं चालू झाले आणि डिवोर्स झाले. तुम्हाला सांगू का, जास्त संगत पण माणसांमध्ये अंतर पाडू शकते. माझा मुद्दा तो नव्हता. आपण कुठं होतो? नथनीवर होतो, नथनीवर. तर त्या बाईला तिच्या नवऱ्याने नथनी करून आणली आणि माता भगिनींनो, तुमचा असा स्वभाव आहे. म्हणजे मी माझ्या आईवरून, माझ्या बायकोवरून आणि माझ्या मुलीवरून बोलतोय बरं का. माता भगिनींचा स्वभाव त्याच्यावरून मी हे करतोय. तर माता भगिनींचा एक स्वभाव आहे. स्वभाव असा आहे की तुमच्याकडे एखादी नवीन वस्तू असली तर तुम्हाला बरं वाटतं, पण इतकं बरं वाटत नाही. ती वस्तू तुमच्या शेजारच्या बाईनी बघितली आणि ती वस्तू शेजारच्या बाईनी बघितल्यानंतर बघता बघता तिच्या नवऱ्याला 2-4 शिव्या दिले की मग तुम्हाला बरं वाटतं. हा, जन्म आल्याचे झाले सार्थक असं मग तुम्हाला वाटतं. तसं तिने जुन्या काळातली ग्रामीण भागातली गोष्ट, तिने नथनी घेतली. तिची मैत्रीण विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेली होती. ती गेली तिथं पाणी जिथं भरत होती आणि तिथे जाऊन सांगू लागली, बघ ना बघ ना बघ ना. अगं म्हटली, माझ्या नवऱ्याने मला नथनी करून आणली. माझा नवरा किती चांगला, माझ्या नवऱ्याचं माझ्यावर किती प्रेम. मला माझ्या नवऱ्याने सोन्याची नथनी करून आणून दिली. कबीरजी तिथून जात होते. कबीरजींनी ते शब्द ऐकले. कबीरजी हसून म्हणतायत, नथनी दी जिस यार ने सुमरन बारंबार, नथनी दी जिस यार ने सुमरन बारंबार, नाक दिया जिस यार ने उसे भूल गई नार, उसे भूल गई नार, उसे भूल गई नार. अगं बाई, ज्या नवऱ्याने तुला नथनी करून आणून दिली त्या नवऱ्याचं तू कौतुक करतेस, पण ती नथनी घालायला ज्याने तुला नाक दिलंय त्याला तू विसरलेली आहे. आणि हे महाराजांना कळतंय की लोक देवाला विसरायला लागलेत. मला सांगा, देवाला जो नवस असतो तो सुखात असतो का दुःखात असतो? दुःखात असतो. बरं, देवाला जो नवस करतो तो सुखासाठी करता का दुःखासाठी करता? सुखासाठी करतो. म्हणजे आम्ही देवाशी पण संबंध कामापुरते ठेवलेले आहेत. आम्ही देवाला विसरायला लागलोय, आमच्यातलं देवत्व विसरायला लागलोय. तुकाराम महाराज म्हणताय, देवा तुझा विसर न व्हावा. देव म्हणतात, अरे ठीक आहे, माझा विसर न व्हावा ही तू मागणी करतोय, पण माझा विसर न होण्यासाठी तुला पण काहीतरी साधन करावं लागेल. काय करशील? अरे करेल ना भगवंता, काय करशील? महाराजांनी अभंगाच्या 2ऱ्या चरणात गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी.
विठाला 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 विठाला. हात वर करा, हात वर करा, हात वर करा, चला हात वर. सगळ्यांनी हात वर करा. देव देश धर्मासाठी हात वर करायचे. तर टाळकरी पण हात वर करा. माझं इको वाढवू नका, माईकमधून जय म्हणू नका. मंडपाच्या बाहेर जे उभे आहेत त्या सर्वांनी हात वर करा आणि याचा व्हिडिओ करा. व्हिडिओ उभा व्हिडिओ करा, उभा. हां हात वर करा, हात वर करा. हां राहू द्या तासभर असेच करा हातवर. देवदेश धर्माचा जय जयकार करायचा आहे. तपपूर्ती सोहळा आपण साजरा करतोय. आत्ताचा जय जयकार हा पुढच्या 13 वर्षापर्यंत घुमला पाहिजे. तपपूर्ती करतोय. अजून 13 वर्षाने आपल्याला रौप्य महोत्सव साजरा करायचा आहे, म्हणजे 25वे वर्ष साजरा करायचं आहे. आणि तोपर्यंत हा भगवंताचा जय जयकार दुमदुमत राहिला पाहिजे. ह्या जय जयकाराला पांडुरंगाला आपण प्रार्थना करायची, भगवंता 12 वर्ष तुझ्या कृपेने पार पडले, इथून पुढं प्रत्येक वर्ष तुझ्या कृपाशीर्वादाने पार पडणारे आम्हाला शक्ती दे, सामर्थ्य दे, बळ दे. सर्वांनी देवदेश धर्माचा जय जयकार आहे. मी पंढरीनाथ भगवान की म्हणलं की तुम्ही सर्वांनी जय म्हणायचंय. आणि जो जय म्हणणार नाही आज रात्रभरून उद्या दिवसभर त्याचा घसानपोट दुखणार. बघा दुखतं की नाही. हात वर करा, करा हात वर. हां प्रकार हात खाली झाले. रिलॅक्स करा हात वर आता. हां बिंबीच्या दिड्यापासून माईकमधून जय म्हणू नका, माझा इको वाढवू नका. हां पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, भारत माता की, सनातन हिंदू धर्म की, गो माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, हर हर गणपती बाप्पा मंगल मूर्ती. जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय शिवाजी, जय शिवाजी. करात खाली विठाला विठाला. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझा विसर न होण्यासाठी मी तुझ्या गुणांचं गायन करेल. भगवंताच्या गुणांचे विषयी चिंतन मांडताना ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आली आहे. ऐका यशस्वी गेले का काय घरी. झालं 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 15 मिनिट फक्त. ऐका यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6ही गुणवर्य वसती जेते, म्हणून तो भगवंतो जोनी संघाचा सांगा तू म्हणे पार्थ दत्त चित्तो होई. आता भगवंत षडगुणैश्वर्य संपन्न आहे. भगवंताच्या गुणांचं गायन करायचं म्हणजे नामस्मरण करायचं. आणि नामस्मरणाने आपल्याला आपल्या देवत्वाची जाणीव होते. चला एक दृष्टांत सांगतो. श्रीमद भगवद्गीतेमध्ये तुम्हाला बोलायचं आहे माझ्यासोबत. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण जीवाचं वर्णन करताना सांगतात, ममै वंशो जीवलोके, जीव हा माझा अंश आहे. आपण सगळे कोणाचे अंश आहोत बोला पटापटा. देवाच्या अंश आहोत. देवाच्या आपण अंश आहोत. आपण अंश आहोत म्हणून देव झाला अंशी. देव अंशी आहे आणि देवाचे आपण अंश आहोत. आणि अंशी आणि अंशात भेद नसतो, अभेद असतो. जसं आई वडील अंशी आहे आणि मुलगा हा त्यांचा अंश आहे. एखाद्या मुलाला बघितलं तर आपण नाही का म्हणतो बापावर पडलाय बरं का. बापावर पडलं म्हणजे बापासारखा दिसतो, बापासारखा बोलतो, बापासारखा वागतो. एखाद्या मुलीला बघितल्यानंतर आपण नाही का म्हणतो आईवर पडली बरं का, म्हणजे आईसारखी बोलते, आईसारखी वागते. कारण की आई वडील अंशी आहेत आणि मुलंही त्यांचा अंश असतात. अंश आणि अंशात भेद नसतो. नदी आहे, नदी, नदीमध्ये पाणी आहे. नदीतलं पाणी तांब्यात घेतल्यानंतर दूध होतं का? नाही, ते काय राहतं? पाणीच राहतं.
म्हणजे नदीमध्ये पाणी अंशी रूपाने आहे, नदीच्या पात्रात पाणी अंशी रूपाने आणि तांब्यात पाणी अंश रूपाने आलं, अंशी अंशात आला, भेद झाला का नाही झाला, अभेद झाला. तसं देव अंशी आहे आणि आपण सगळे देवाचे अंश आहोत. म्हणजे आपण कोण आहोत? बरोबर आहे, बरोबर आहे, हां, देव आहोत, बरोबर आहे. देव अंशी आहे आणि आपण त्याचे अंश आहोत. म्हणजे आपण कोण आहोत? देव आहोत, बरोबर आहे. देव अंशी आहे आणि आपण त्याचे अंश आहोत. म्हणजे आपण कोण आहोत? देव आहोत, बरोबर आहे. देव अंशी आहे आणि आपण त्याचे अंश आहोत. म्हणजे आपण कोण आहोत? देव आहोत, बरोबर आहे. देव अंशी आहे आणि आपण त्याचे अंश आहोत. म्हणजे आपण कोण आहोत? देव आहोत, बरोबर आहे. देव अंशी आहे आणि आपण त्याचे अंश आहोत. म्हणजे आपण कोण आहोत? देव आहोत, बरोबर आहे. देव अंशी आहे आणि आपण त्याचे अंश आहोत. म्हणजे आपण कोण आहोत? देव. हां, मी समजावून सांगतो. मी तुम्हाला विस्तार केला, उदाहरण दिलं, नंतर मी तुम्हाला प्रश्न विचारला की देव अंशी आहे, आपण त्याचे अंश आहोत. म्हणजे आपण कोण आहोत? इथं कोणीतरी उत्तर दिलं देव आहोत. मी काय बोललो? बरोबर का चूक? बरोबर बोललो. मी परत प्रश्न विचारला, देव अंशी आहे, आपण त्याचे अंश आहोत. म्हणजे आपण कोण आहोत? यांनी उत्तर दिलं देव आहोत. मी बरोबर बोललो का चूक बोललो? बरोबर बोललो. मी परत विचारत होतो कारण की मला अपेक्षित होतं तुम्ही सगळे हे उत्तर द्याल, पण तुम्ही मला उत्तर दिलं नाही. तुम्हाला प्रश्न पडला, रो आपण कसले देव? आपण तर एवढ्या भानगडी केल्यात, आपण देव कसं काय? ऐका, तुम्ही किती भानगडी करा, इथं कोण भानगडी करत नाही महाराज, किती भानगडी करा, पण आपल्या देवत्वाची ओळख करून घ्या. विठ्ठल भानगडी करा म्हणजे लगेच चालू कराल असं नका करू. तुम्ही केलेले असतील तर आता संपवा. वाहविले जाओ, राहिले संभाळा, आठवी गोपाळा. आता तरी गेले ते जाऊ द्या. भूतकाळात काय घडले त्याचा विचार करू नका, भविष्याची चिंता करू नका. वर्तमानात आपल्यातल्या देवत्वाची जाणीव करून घ्या. मागे गेले पाहू नका, मागे गेले पाहू नका, मागे गेले पाहू नका, मागे गेले पाहू नका. पुढे जामीन आहे तुझा, पुढे जामीन आहे तुझा, पुढे जामीन आहे तुझा, पुढे गेलेलं असतं त्याच्यातच घालवत असतो. त्यात काहीतरी असं का झालं, असं का झालं, एक मागच्या मध्ये अडकलं नाही तर पुढचाच विचार करतोय. आणि हातात आनंदी राहण्याचा एकच आत्ताच्या म्हणजे हे जे आत्ताचं जे युग आहे म्हणजे शाश्वतीच नाही आहे. कोविडसारखं परत कधी काय येईल काही सांगता येत नाही. शाश्वती जिथं नाही आहे तिथं जो क्षण हातात आहे तो क्षण आपण जगलो पाहिजे आणि आपल्यातल्या देवत्वाची आपण जाणीव करून घेतली पाहिजे. महाराज म्हणतात तुम्हाला स्वतःच्या अरे देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. तुकोबाराय म्हणतात तुम्ही देव आहात हे सांगितलंय. म्हणजेच तुकोबारायांनी देवत्वाची जाणीव करून दिलेली आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझ्या गुणांचं मी गायन करेल. अरे तुकोबा ठीक आहे तू माझ्या गुणांचं गायन करेल पण तू माग ना, मी म्हणतोय ना माग ना, मोक्ष माग संपदा माग. भगवंता मला मोक्षही नको आहे, मला संपदाही नको आहे. अरे काहीतरी माग. हो मागतो ना देवा, मला द्यायचं असेल तर संत संग दे. अभंगाचं 3रं चरण. न लगे मुक्ती आणि संपदा, 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 न लगे मुक्ती आणि संपदा. संत संग देई सदा, संत
महाराज म्हणतात देवा मला मुक्ती नको. वारकरी संप्रदायाने गणेश महाराज मुक्तीला प्राधान्य दिलेलं नाहीये. मोक्ष सुखा हानू लाथा. तुकाराम महाराज मोक्षाला प्राधान्य देत नाहीत. बाजीराव महाराज लगे मुक्ती नकोय मोक्ष. हे न मी जन्म याचसाठी देवा. देवा मी पुन्हा जन्म घेईन. देवा मी पुन्हा जन्म घेईन. मी पुन्हा जन्म घेईन. मी पुन्हा जन्म घेईन. मी पुन्हा येईन. नाही आलं अजून लक्षात तुमच्या. येईल देवा मी. येतात बरं का. आणि यावं लागतं महाराज. त्याच्याशिवाय हिंदू धर्माचं रक्षण नाहीये. विठ्ठल विठ्ठल. भगवंता मला परत जन्माला घेईना मी जन्म याचसाठी किंवा तरीच जन्म यावे दास विठोबाचे व्हावे. तुकाराम महाराज म्हणतात देवा मला संपदाही नको आहे. संपदा काय? अस्थिरम जीवितम लोके अस्थिरम धन यौवनम अस्थिरम पुत्रदाराश धर्मकीर्तीत वयोस्थिरा. नकोय भगवंत मला. नाही तुझं काही मागत संपत्ती आठवण चित्ते असू द्यावी. सरलिया भोग येईन शेवटी पाया पेया भेटी अनुसंधाने. आता मजसाठी या लाकारास रोकडी हा असं नाही देवा. तुका म्हणे मुखी असो तुझे नाम देईलो तो श्रम देवो काळ. भगवंता मला मुक्ती नको. मला संपदा नको. मला संत संग दे. आता संत कोण? सन्मार्गवर्तीना संतः तदरूपेन विद्या विनय वृद्धयस एव वर्तत इति संतः. जे सन्मार्गाने वर्तन करतात, विद्या असून विनय ज्यांच्याकडे असतो आणि जे जगाच्या कल्याणासाठी अवतार घेतात त्यांना संत म्हणावं. तेची संत तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली नेनती काही टाना टोना एका नामस्मरणा वाचोनी. किंवा जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. कोणत्या संतांचा संग दे? देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटी. तुका म्हणे जिने भले संत संगष्टने. भगवंता माझ्या जगण्याचं भलं संतांच्या संगतीत आहे. तो संतांचा संग दे. कीर्तन श्रद्धेने ऐकायचं, चिकित्सेने ऐकायचं नाही बरं का. एक गोष्ट सांगतो. पैठणमध्ये एक माणूस होता. त्याच्याकडे होता परीस. माता भगिनींनो परीस काय करतो? सोन्याला लोखंड. बस 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 बरोबर अगदी बरोबर. परीस काय करतो? लोखंडाला सोनं करतो. त्याच्याकडे त्या माणसाला जायचं होतं तीर्थयात्रेला. फार चांगला दृष्टांत आहे. संत संघावर सांगतोय. मग आता इतकी अनमोल वस्तू आपण कशी घेऊन जायची? मग आता हा परीस कुठे ठेवायचा? तर आपल्या पैठणमध्ये विश्वास ठेवण्यासारखी एकच व्यक्ती आहे, एकनाथ महाराज. एकनाथ महाराजांकडे गेला. एकनाथ महाराजांना बोलला नाथ महाराज मी तीर्थयात्रेला चाललोय, माझ्याकडे परीस आहे तुमच्याकडे ठेवा. एकनाथ महाराज म्हणले नको ठेवू तुझा हा अनमोल परीस. एकनाथ महाराजांच्या हातात त्याने परीस ठेवला आणि परीस ठेवता ठेवता सांगितलं एकनाथ महाराज मला 1.5 वर्ष लागणार आहे तीर्थयात्रेवरून येण्यासाठी. 1.5 वर्षानंतर आलं की मी हा परीस घेऊन जाईल. नाथ महाराजांनी तो परीस घेतला आणि तो परीस देवाऱ्याखाली ठेवला. परीस काय करतो? लोखंडाला सोनं करतो. एकनाथ महाराजांच्या हातात परीस ठेवल्यानंतर तो माणूस बोलला नाथ महाराज 1.5 वर्ष तुमच्याकडे परीस राहणार आहे, तोपर्यंत तुम्ही माझ्या परीसाचा उपयोग केला तरी चालेल. कळलं का? म्हणजे जेवढं तुमच्या घरात लोखंड आहे त्याचं तुम्ही काय करून घ्या? सोनं करून घ्या. आता हे वाक्य ऐकल्यानंतर इथं कोणाला तरी वाटेल त्यावेळेस आपण पाहिजे होतो, नाही तर आत्ता परीस पाहिजे होता. नावाला लोखंड शिल्लक ठेवलं नसतं. महाराजांनी तो परीस घेतला आणि देवाऱ्याखाली ठेवला. 1.5 वर्षानंतर तो माणूस आला. एकनाथ महाराजांना म्हटलं नाथ महाराज माझा परीस द्या. एकनाथ महाराजांना आठवलं त्यावेळेस आपण परीस ठेवलाय देवाऱ्याखाली. एकनाथ महाराजांनी उद्धवाला आवाज दिला. उद्धव आला. जी महाराज काय नाही रे, त्या आपल्या घरातल्या देवाऱ्याखाली एक वस्तू ठेवली आहे, ती वस्तू ह्या माणसाची आहे, तेवढी आण आणि ह्या माणसाला देऊन टाक. तो माणूस तिथेच होता. उद्धवाच्या लक्षात आलं देवाऱ्याखाली काहीतरी होतं. उद्धव त्या माणसासमोरच एकनाथ महाराजांना सांगतोय एकनाथ महाराज देवाऱ्याखाली काहीतरी वस्तू होती बरं का. ती वस्तू काय होती मला माहिती नव्हतं, पण खूप दिवस ती वस्तू देवाऱ्याखाली पडून होती. मला वाटलं काहीतरी कामाची नसेल, अशीच पडलेली असेल, म्हणून मी ती वस्तू देवाच्या निर्माल्याबरोबर देवाच्या फुलांबरोबर गोदावरी नदीमध्ये टाकून दिली. ऐकताय का तुम्ही? कुठं टाकला परीस? गोदावरी नदीमध्ये टाकला. मला सांगा ज्याचा परीस होता त्याला जेव्हा हे समजलं की आपला परीस कुठं टाकलाय? नदीत टाकलाय, त्याला गुदगुल्या झाल्या असतील का महाराज? त्याची तळपायच्या मस्तकाला गेली आणि तो एकनाथ महाराजांना नावं ठेवू लागला. काय महाराज हा टोन आहे बरं का लोकांचा. काय महाराज ज्यांना राग आहे ना महाराजांच्या विषयी त्यांचा हा टोन आहे. काय महाराज शोभतं का तुम्हाला महाराज? एवढं उशिरा येतात का महाराज? असं करतात का महाराज? असं तो टोन आहे. माझं तो तळपायची माझीच मस्तकाला जाते बरं का. एकनाथ महाराज म्हटले तुम्हाला बोलू नका, तुम्हाला परीस पाहिजे ना, चला माझ्यासोबत. एकनाथ महाराज त्या माणसाला घेऊन गोदावरी नदीवर गेले. कमरे इतक्या पाण्यात उतरले.
खाली वाकले, ओंजळभर दगड घेतले आणि त्या माणसाला सांगितलं ह्या दगडांमधला तुझा जो परीस आहे तो तू घे. त्याने सोबत 3-4 लोखंडाचे तुकडे आणले होते. एकनाथ महाराजांच्या हातातील पहिला दगड घेतला, पहिला दगड पहिल्या लोखंडाच्या तुकड्याला लावला, पहिला लोखंडाचा तुकडा सोन्याचा झाला. त्याने दुसरा दगड घेतला एकनाथ महाराजांच्या हातातून, दुसऱ्या लोखंडाच्या तुकड्याला लावला, दुसरा लोखंडाचा तुकडा सोन्याचा झाला. एकनाथ महाराजांच्या हातातून त्याने तिसरा दगड घेतला, तिसरा दगड तिसऱ्या लोखंडाच्या तुकड्याला लावला, तिसराही लोखंडाचा तुकडा सोन्याचा झाला. माझी गोष्ट संपली. मला फक्त एवढंच सांगायचं आहे, संतांचं महत्त्व सांगत असताना परीस, ऐका, परीस लोखंडाला सोनं करतो, परीस लोखंडाला सोनं करतो, पण एकनाथ महाराजांसारखे संत दगडाला परीस करतात. हा संतांचा महिमा आहे आणि अशा संतांचा संग भगवंता तुम्हाला दे. संत संग देई सदा. आणि देवा जर हे तुम्हाला देणार असशील तर तुम्हाला सुखाने जन्माला घातलं तरी चालेल. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी भगवंता. तू जर आम्हाला तुझा विसर पडून देणार नसशील तर तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी भगवंता. तुझ्या गुणांचं गायन आमच्याकडून घडणार असेल तर तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी भगवंता. संत संग देणार असेल तर तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी. आपणही तपपूर्ती सोहळा करत आहात आणि ह्या तपपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने श्री विठ्ठल रखुमाई वारकरी संप्रदाय मंडळ आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं. दिलीप भाऊ जाधव असतील आणि संपूर्ण सप्ताह कमिटी असेल, या कार्यक्रमामध्ये अन्नदान करणारे असतील किंवा हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जे जे म्हणून सहकार्य करतात त्या सर्वांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. ज्यांच्या माध्यमातून आपण मला समस्त रहिवासी बंधू भगिनी लल्लूबाई कंपाऊंड आणि आपण सर्वच उपस्थित आपण सर्वांनी ज्यांच्या माध्यमातून माझ्याशी संपर्क साधला ते माझे जिवलग परमार्थ स्नेह हरिभक्तीपरायण दिनेश महाराज गायकर असतील आणि अर्थात उपस्थित सर्व मान्यवर असतील. सर्वांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आपल्याकडून असाच परमार्थ घडावा आणि असाच भक्ती आपल्या अंतःकरणामध्ये अशीच उदयास यावी आणि त्या भक्तिमार्गाने आपलं जीवन आपण जगावं अशी आपल्याला सर्वांना प्रार्थना करतो. आज एकादशीचा पर्व काळ आहे आणि एकादशी वारकरी जो आहे तो एकादशी करतोच ना. आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठलमुखी तुमचे रवित धन ते माझा मूर्ती के समान कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. एकादशीचं व्रत सांगितलं. मी लोकांना विचारतो एकादशी करता का? लोक म्हणतात करतो, पण मोठ्या करतो. मोठ्या आता मोठ्या कोणती? एक आषाढी एकादशी आणि एक कार्तिक एकादशी. तसं करू नका. महिन्यामध्ये 2 एकादशी असतात. एक शुद्ध एकादशी असते आणि एक वद्य एकादशी असते. तर दोन्ही एकादशी करा, उपवास करा, गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला, कोणत्याही प्रकारचं व्यसन करू नका, मांसाहार करा, आनंदाने जीवन जगा, प्रेमाने जीवन जगा, एवढीच एक प्रार्थना आपल्या सर्वांना करतो. मनापासून सर्वांचे आभार व्यक्त करतो. माझ्या समवेत आलेले माझे जिवलग मित्र संगीत अलंकार हरिभक्तीपरायण प्रवीण महाराज असतील. खरं तर ते उत्तम कीर्तनकार आहेत, पण मित्र प्रेमास्तव ते माझ्यासोबत आज आलेले आहेत. महाराज आपले मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि
महाराजांना दिनेश महाराजांना विनंती करतो, ह्या वर्षी तुम्ही महाराजांचं गायन ऐकले, पुढच्या वर्षी कीर्तन ऐका. खूप सुंदर कीर्तन करतात. माझे अगदी माझ्या परमार्थामध्ये आधारवड म्हणून सतत माझ्या समवेत असणारे आमचे हरिभक्तीपरायण बाजीराव भाऊ भाडुगळे असतील, आमचे गणेश महाराज राणे असतील आणि उपस्थित अनेक गुरुबंधू माझे ह्या ठिकाणी दिसत आहेत. सर्वांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आपल्या परमार्थाला कोटी कोटी शुभेच्छा देतो. टी व्हीवर तर तुम्ही माझी कीर्तनं पाहिलीच असतील, पण सोशल मीडियाचा काळ आहे. सोशल मीडियावर माझी कीर्तनं पाहिजे असतील, मग यूट्यूबला, इंस्टाग्रामला आणि फेसबुकला या तिन्ही प्लॅटफॉर्मवर जर माझी कीर्तनं पाहिजे असतील तर पुरुषोत्तम दादा पाटील टाकलं तर तुम्हाला माझे अकाउंट दिसतील. नक्की मला फॉलो करा. सांगावं लागतं आहे, त्याच्यावर सगळ्या गोष्टी आहेत. सांगावं लागतं आहे. डाग अच्छा आहे लेकिन सांगावं लागतं आहे. तर सगळ्यांनी तिकडे नक्कीच आहे. कारण मला वाटतं हरिभक्तीपरायण दीपक महाराज आज नाही आहेत, बरोबर ना? महाराजांचे शिष्य आहेत ह्या ठिकाणी. तुमच्याही मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो. सर्व टाळकऱ्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. बोलता बोलता एखादा वेडावाकडा शब्द माझ्याकडून गेला असेल, आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि वाणीला पूर्णविराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, करा